मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन रूममध्ये असतो। त्याला आता अगोदर रविराजकडे निघायचं असतं आणि म्हणूनच तो अतिघाई करतो। एवढ्यातच तेथे आता सायली येते आणि विचारते, हे काय तुम्ही निघालात सुद्धा? मी अजून तर डबा सुद्धा भरलेला नाहीये असं सायली सांगते। अर्जुन म्हणतो, मला डबा वगैरे काही नको, मला अगोदर खूप महत्त्वाची मीटिंग आहे, त्याचबरोबर एका केस संदर्भात मला सिनियरला सुद्धा भेटायचंय, त्यामुळे अगोदर मी सिनियरकडे जाऊन येतो। सायली म्हणते, हो का? अहो मला सुद्धा तिकडे यायचंय। अर्जुन आश्चर्याने विचारतो, का बरं? मग सायली सांगते, अहो तिथे प्रिया आणि अश्विन भाऊजी नाही आहेत बाहेर, आणि मला खात्री आहे की ते दोघेही रविराज काकांकडेच गेले असतील। तिथे जाऊन उगीचच त्यांना त्रास होईल, ती काहीसुद्धा गोंधळ घालेल, मला काही इथे चैन पडणार नाही, त्यामुळे मी येतेच तिकडे तुमच्याबरोबर। मग चला बरं आपण एकत्रच जाऊयात। तर दुसरीकडे रविराज खूप भडकलेला असतो, प्रियाला घरात आल्याची जाब विचारत असतो। त्यावेळी प्रिया म्हणते, बाबा झालं काय ना, आईनेच आम्हा दोघांनाही घरात घेतलं आणि आईनेच आम्हा दोघांनाही इथे राहण्याची परमिशन दिली आहे। आता प्रियाने असं सांगितल्यानंतर प्रतिमा बिचारी जरा घाबरतेच। आता कोणत्या सिच्युएशनमध्ये मी हिला परमिशन दिली आहे हे प्रतिमाला आणि सगळ्यांनाच माहीत असतं। मग आता प्रिया पुढे सांगू लागते, ती म्हणाली की मी नंतर तुमच्याशी बोलेन आणि मगच मी आतमध्ये पाऊल ठेवलंय बाबा। तेव्हा मग रविराजच्या तळपायाची आगच मस्तकात जाते आणि प्रतिमा हे खरं आहे का असं तो विचारतो। तेव्हा बिचाऱ्या प्रतिमाचा नाईलाज होतो आणि ती हो असं म्हणते। तर प्रियाच्या मनासारखं होतं। दुसरीकडे सायली सतत म्हणत असते की माझं ना इथे लक्षच लागणार नाही, त्यामुळे आपण दोघेही निघूयात आता, चला बरं। तेव्हा अर्जुन जरा गडबडतो आणि म्हणतो, ऐक ना, अगं तू काय येतेयस? अगं मी जातो अगोदर तिथे, नक्की काय सिच्युएशन आहे बघतो आणि लगेचच तुलाही अपडेट करतो, चालेल का? असं म्हणून तो सायलीला आता घरीच थांबायला सांगत असतो। मग आता सायली म्हणते, अहो स्वतःच्याच आईच्या गोळ्या बदलणारी ती मुलगी आहे आणि ती त्या घरात जाऊन कसं चालेल सांगा बरं? आणि प्रतिमा आत्या तिला बघून किती अस्वस्थ होतील, त्यामुळे माझंच लक्ष नाही लागणार इकडे, आपण दोघेही निघूयात, चला बरं। असं म्हणून ती आवरायला घेते। तेव्हा अर्जुन मनात विचार करतो, सायली जर माझ्याबरोबर असेल तर तन्वीच्या रूममध्ये सामान तरी मी कसं चेक करणार, हाच त्याला प्रश्न पडलेला असतो। परंतु सायली आता आवरून सुद्धा ते पर्स घेते आणि म्हणते, हो चला ना, किती उशीर करताय, इथे माझा जीव अगदी वरखाली व्हायला लागलाय। तेव्हा अर्जुन हो हो चल असं म्हणतो। दोघेही रविराजकडे जायला निघतात। दुसरीकडे रविराज भडकतो आणि म्हणतो, प्रतिमा अगं तुला कळतंय की नाही, हीच मुलगी तुझ्या जीवावर उठली होती आणि हीच तुला चुकीची औषधं सुद्धा देत होती आणि तिच्यामुळेच तुला एवढे मोठे विचित्र भास होत होते, ते सगळं काही विसरलेस का तू? असं रविराजने खुलासा केल्यामुळे आता प्रतिमा ही एकदमच गप्प राहते। तर आता अश्विन हा प्रियाकडे बघत राहतो। प्रियाचं थोबाड मात्र पडलेलं असतं, कारण अजून अश्विनला याबद्दल काहीही कल्पना नसते। तेव्हा आता सुमन मध्येच म्हणते की ऐका ना, अहो भाऊजी आज तन्वीने, ती आता प्रियाचं सत्य सांगणार असते की कोणत्या सिच्युएशनमध्ये आम्ही तिला आत घेतलंय, परंतु आता रविराज रागात म्हणतो, ए सुमन गप्प राहा, मी तुझ्याशी नाही तर प्रतिमाशी बोलतोय। मग आता प्रतिमा मला याचं उत्तर हवंय असं रविराज रागातच म्हणतो। बिचारी सुमन सुद्धा गप्प बसलेली असते। तर आता प्रतिमा फायनली आपलं तोंड उघडतेच आणि म्हणते, रविराज अहो मी हिला घरात घेतलंच नव्हतं आणि मी घरात घेणारच नव्हते, अगोदर मी नकारच देत होते, पण तन्वीने काय केलं तर आपल्या घरासमोर स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला आणि मग नाईलाजाने मला तिला घरात घ्यावं लागलं, असं प्रियाचं कटकारस्थान जेव्हा प्रतिमा सांगते तेव्हा मात्र रविराज अजूनच भडकतो। मग पुढे प्रतिमा म्हणते की अशी मी तन्वीला बाहेर कशी ठेवणार होती सांगा बरं? तेव्हा रविराज धक्क्यानेच सगळ्यांकडे बघतो। तर नागराज म्हणतो, दादा थोडं समजून घेणारे, हे बघ तन्वी चुकली आहे हे मान्य आहे, पण आपल्यामुळे जर तिच्या बाबतीत काही वाईट साईड झालं तर लोक ना आपल्या तोंडामध्ये अक्षरशः शेण घालतील। तर आता रविराज भडकतो आणि म्हणतो, अरे आपल्या तोंडात तर लोकांनी कधीच शेण घातले नागराज, जेव्हा एखाद्या खुन्याला साथ देण्याचं कटकारस्थान करून ही मुलगी जेव्हा जेलमध्ये गेली ना तेव्हाच, आणि अगदी त्याच दिवशी समाजामध्ये आपली अब्रू ऑलरेडी गेली आहे।
आणि तुला सांगतो, समाजाला घाबरून मी हिच्याबरोबरचे संबंध तोडलेले नाही आहेत आणि समाजाच्या भीतीने मी अजिबातच हिला घरात घेत नव्हतो असं नाही, तर मलाच ही माझ्या आयुष्यात नको आहे असं रविराज भडकूनच म्हणतो। तेव्हा प्रतिमा लगेचच प्रियाची बाजू घेते आणि म्हणते, आपल्या मुलीबरोबर असे संबंध कुणी तोडतं का हो? तेव्हा रविराज म्हणतो, पण मी तोडलंय ना प्रतिमा, मी माझ्या मुलीशी असणारे सर्व संबंध ऑलरेडी तोडून टाकले आहेत। या मुलीला आत्ताच्या आत्ता आपल्या घरातनं निघून जायला सांग। हे बघ प्रतिमा, मी तुला काहीतरी सांगितलंय प्रतिमा, कारण तू या मुलीला घरात घेतलंस, आता तूच या मुलीला घरातनं बाहेर जायला सुद्धा सांग। दुसरीकडे महिपत हा साक्षीला भेटायला येतो आणि तिच्याजवळ आतमध्ये जाऊन बसतो। साक्षी तर एकदम शांत शांत असते। तेव्हा आता महिपत लगेचच तिला विचारतो, बाळा, काल ते पोलीस काय म्हणत होते ग? तू जीव द्यायला निघाली होतीस का? मला सांग, हे खोटं आहे ना? तू असला विचार सुद्धा नाही करणार ना कधी? मग आता शांतपणे साक्षी म्हणते, काय करू मी अण्णा? साक्षी म्हणते, काय करू अण्णा? अहो, ती प्रिया आपल्या दोघांच्याही थोबाडीत मारून अगदी टेचातनं बाहेर पडली आणि अगदी स्वतःला हवं तसं आयुष्य सुद्धा जगतीये, पण मी साक्षी शिखरे, मी महिपत शिखरेची मुलगी इथे अडकलीये आणि इथे सडतीये। तेव्हा महिपत म्हणतो, बाळा असं बोलू नये, अगं तो वकील तुला सोडवणार आहे। तेव्हा साक्षी आता हसते आणि म्हणते, इतक्यांदा ऐकलंय ना अण्णा हे वाक्य, की या वाक्यावर आता तर हसूही येत नाही आणि रडूही येत नाही। हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात निरर्थक वाक्य आहे। तेव्हा महिपत म्हणतो, नाही, पण हे ना खरं होणार आहे, मी तुला अगदी खरं सांगतोय। आता मला सांग, तू तुझ्या जीवाचं बरं वाईट केलं तर तुझा बाप तरी जिवंत राहील का ग? तू माझ्या हातावर हात ठेवून आता वचनच दे, तू असा जीव देण्याचा विचार सुद्धा करणार नाहीस। मग आता तो वचन मागत असतो। तेव्हा साक्षी म्हणते, जिवंत राहण्याचं एक तरी कारण सांगा ना अण्णा तुम्ही मला। तेव्हा अण्णा म्हणतो, पण मी आहे ना बाळा कारण, मला सांग, तुझं तुझ्या बापावर प्रेम नाही का? तेव्हा कुणीही मला इथनं सोडवून शकलेलं नाहीये अण्णा, आणि हे सुद्धा तितकंच खरं आहे। साक्षीने असं खरं खरं बोलल्यामुळे एका क्षणी अण्णाच्या काळजाचा ठोका चुकतो। मग आता जीव देणं हा प्रत्येक गोष्टीवर पर्याय आहे का, असं अण्णा विचारतो। मग ती अगदी शांतपणे आणि हरल्यासारखी विचारते, मग मला दुसरा मार्ग तरी सांगा ना अण्णा। तर अण्णाची आता बोलतीच बंद होते। ती 2-3 वेळा विचारते, हो सांगा अण्णा, सांगा अण्णा, पण अण्णा आता काहीच बोलत नसतो। तर दुसरीकडे आता अश्विनच हातपाय जोडतो आणि म्हणतो, काका प्लीज माझं ऐकून घ्या, अहो प्रतिमा आत्याने आम्हाला आतमध्ये येऊ दिलं, कारण ना मीच तिचे पाय धरले आणि याच्यामध्ये ना प्रतिमा आत्याचा खरंच काही दोष नाहीये। आणि काका मला माहितीये तुम्हा कुणाचाच तन्वीवर तर विश्वासच नाहीये, पण माझा ना अजूनही माझ्या तन्वीवर आहे विश्वास। रविराजला अश्विनचं हेच बोलणं आवडत नाही। मग अश्विन पुन्हा तेच पाडे उगाळू लागतो, म्हणतो की महिपत शिखरे कसा माणूस आहे तुला तर चांगलंच माहीत आहे, आणि त्याने धमकवल्यानंतर आपली बिचारी तन्वी तरी काय करणार होती सांग बरं काका, आणि त्याच्या दबावाखाली येऊनच तिला अगदी खोटं बोलावं लागलंय। तेव्हा रविराज आता डोक्यालाच हात लावतो आणि विचारतो, अश्विन अरे हे तुला कुणी सांगितलं? अरे कुणी सांगितलं? तन्वीनेच ना? मग अश्विन म्हणतो, हो तिनेच सांगितलं। तेव्हा रविराज म्हणतो, अरे मग ते असत्य असण्याची शक्यता सर्वात जास्त आहे, कारण गेल्या 2 वर्षातलं तिचं वागणं बघता हे खोटं असण्याची शक्यता जास्त आहे, हे कळायला नको का अश्विन तुला? तेव्हा रविराजचा काळी मात्र या भामट्या प्रियावर विश्वास नसतो आणि प्रत्येक शब्दातून तो तसं सर्वांना सांगत असतो, आपलं म्हणणं व्यक्त करत असतो। पण आता प्रियाच्या प्रेमामध्ये आंधळा झालेला अश्विन म्हणतो की परवा त्या महिपत शिखरेने हॉस्पिटलमध्ये जाऊन आपल्या तन्वीवर हल्ला केला, तिच्या हातावर सुद्धा जखमा आहेत, आणि हे ना सगळं काही CCTV फुटेजमध्ये दिसतंय, आणि एवढं सगळं खोटं कसं असू शकतं काका? रविराज म्हणतो, एखाद्या माणसाला जर खरं बोलायचं असेल ना तर त्याच्या मानेवर सुरा जरी ठेवला ना तरीही तो अगदी खरंच बोलतो। आणि महिपत जरा तिला एवढ्या धमक्या देत होता, तिने एवढ्या 2 वर्षात मला सांगितलं नसतं का? सांगितलं असतं ना, असं म्हणून तो आता अश्विनला जाब विचारतो। तेव्हा नागराज म्हणतो, ती घाबरली असेल म्हणून तिला बोलता नाही आलं। तेव्हा रविराज म्हणतो की तू यामध्ये ना अजिबात पडू नकोस नागराज। तर प्रिया आता वैतागते आणि मनातच म्हणते, काय फालतूगिरी सुरू आहे। किल्लेदार आणि प्रतिमा हे दोघेही खूप हट्टी आहेत। बघ प्रिया, अगं पैशांसाठी काय काय करावं लागतंय ते बघ।
तर रविराज म्हणतो, आता कोणीही काहीही सांगितलं ना तरीही मी माझा निर्णय अजिबातच बदलणार नाही, कारण या मुलीशी मी नातं तोडलेलं आहे आणि ते पुन्हा कधीही जोडणार नाही. मग आता प्रिया मनातच म्हणते, तू काय नातं तोडणार रे किल्लेदार, मुळात आपल्यामध्ये तसं कोणतंही नातं नाहीये. मी इथे आहे ना ते फक्त आणि फक्त पैशांसाठी. जे माझं आहे ना ते मी तर घेऊनच जाणार. तेव्हा प्रिया आता साळसूतपणाचा आव्हानात म्हणते, बाबा बाबा प्लीज मला असं घराबाहेर जायला नका ना सांगू. तेव्हा रविराज रागवतो आणि म्हणतो, प्रतिमा मी तुला शेवटचं सांगतोय, तू या मुलीला घराबाहेर जायला सांगणार आहेस की नाही. तेव्हा प्रिया हात जोडते आणि म्हणते, बाबा प्लीज मी ना तुमची अगदी माफी मागते. तेव्हा रविराज रागातच पुन्हा एकदा म्हणतो, प्रतिमा तू हिला बाहेर जायला सांगणार आहेस की नाही. मग प्रतिमा नाईलाजाने म्हणते, अहो मी तिला जायला सांगितलं आणि उद्या पुन्हा हिने काहीतरी केलं तर कसं होणार मग आपलं. तो धोका आपण कसा पत्करायचा, कारण काहीही झालं तरी ती मुलगी आहे हो आपली. तेव्हा रविराज रागातच म्हणतो, अगं मी किती वेळा सांगू, ही माझी मुलगी नाहीये आणि तुला जर आई असल्याची जबाबदारी पार पाडायची असेल ना तर तू खुशाल पाडू शकतेस, कारण माझं हे जितकं घर आहे ना तितकं तुझंही आहे. पण मी माझी मतं बायकोवर लादणारा नवराच नाहीये. त्यानंतर निर्लज्ज प्रिया हसते आणि म्हणते, म्हणजे बाबा मी इथे राहू शकते. म्हणून ती रविराजचे आभार मानते, पण रविराज तिच्याकडे दुर्लक्षच करतो. रागातच तो आता प्रतिमाला म्हणतो, हे बघ प्रतिमा, तू हा जो निर्णय घेतला आहे त्यामुळे घरच्यांना किंवा तुला जर काही त्रास झाला तर मी अजिबात हे खपवून घेणार नाही. त्यामुळे तन्वीकडून कोणतीही चूक होणार नाही यासाठी तू डोळ्यात तेल घालून ना लक्ष ठेवायचं आणि तुझ्या या निर्णयाचे कोणतेही गंभीर परिणाम झाले तर त्याची जबाबदारी फक्त आणि फक्त तुझी असेल. तेव्हा सगळेजण आता प्रतिमाकडे बघू लागतात. रविराज देखील आता तिच्यावर खूपच चिडलेला असतो. मग आता भामटा नागराज हा हसतो आणि मनातच म्हणतो, शेवटी प्रियाने ही गोष्ट करून दाखवलीच. दादाला आयुष्यात जे काही जमलं नसतं, दादाला असं घोळात घेणं कधीही तिला जमलं नसतं, परंतु प्रियाने आगीचा धाक दाखवून वहिनीकडून ही गोष्ट करून घेतली म्हणजे घेतलीच. काही वेळानंतर सर्वजण आपापल्या रूममध्ये जातात. प्रतिमा मात्र हॉलमध्ये अगदी शांत बसते. तेव्हा सुमन आता प्रतिमाला पाणी देते आणि दादांचा विचार करताय ना तुम्ही असं विचारते. तेव्हा प्रतिमा म्हणते, हो ना गं, एकीकडे तन्वीच्या जीवाची भीती आणि दुसरीकडे यांचा राग, माझी ना अगदी कात्रीत सापडल्यासारखी अवस्था झाली आहे. तेव्हा आता लगेचच सुमन म्हणते, भाऊजी ना तुमच्यावर असे जास्त दिवस कधीही चिडून राहणार नाहीत वहिनी, आणि इतकं सगळं झाल्यानंतर तन्वीही आता नीट वागेल आणि मग भाऊजींचाही राग जाईल. तेवढ्यातच अर्जुन आणि सायली दोघेही तेथे येतात आणि एकमेकांकडे बघतात, कारण प्रतिमाला झालेला त्रास त्यांना आता दिसत असतो. सायली विचारते, प्रतिमा आत्या, अहो काय झालं प्रतिमा आत्या, तुमचा चेहरा असा पडलेला का दिसतोय असं ती आता विचारते. तेव्हा सुमन म्हणते, सायली अगं तन्वी आली आहे. हे ऐकल्यानंतर आता अर्जुन आणि सायली दोघेही डोक्याला हात लावतात. मग त्यानंतर आता सुमन म्हणते, वहिनी ना अगोदर तिला घरात घ्यायला तयारच नव्हत्या, पण तिने काय केलं माहितीये, आमच्या दारासमोर ना अगदी जीव देण्याचा प्रयत्न केला. असं म्हणून आता प्रियाचं सगळं घाणेरडं कारस्थान या घरात थांबण्यासाठी किंवा थांबवून घेण्यासाठी सुमन सगळं काही अर्जुन आणि सायलीला सांगते की कशाप्रकारे अश्विन अगदी गयावया झाला आणि प्रतिमा आत्याच्या हातापाया पडला. कारण प्रिया काय करत होती तर पेट्रोलचं कॅन आणून स्वतःभोवती ओतून घेतलं ते पेट्रोल आणि लगेच स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला आणि आई मी मरणार असं मोठ्या मोठ्याने बोलली. त्यामुळेच प्रतिमाचा कशाप्रकारे नाईलाज झाला आणि प्रियाला घरात ठेवून घेतलं. हे सगळं कारस्थान प्रियाचा आता सुमन ही सायली अर्जुनला सांगते. मग आता सायलीला सुद्धा धक्काच बसतो आणि ती म्हणते, मला वाटलंच होतं ही प्रिया ना अगदी इकडे येणारच. तेव्हा अर्जुन विचारतो, पण सिनियरने तिला आतमध्ये घेतलंच कसं. मग आता प्रतिमा म्हणते, नाही ना, ते त्यावेळेला अजिबात घरात नव्हते, पण आता ना खरंच खूप चिडले आहेत ते आणि ते तन्वीला कधीही माफ करणार नाही हे तर मला माहीतच होतं. पण आता तन्वीला घरात घेऊन मी सुद्धा अगदी त्यांचा राग ओढवून घेतला. अर्जुन आणि सायली दोघेही फुल टेन्शनमध्ये येतात की रविराजला आणि या सगळ्या घरच्यांना या भामट्या प्रियामुळे किती त्रास झाला असेल. दुसरीकडे रविराज हा आता एकांतात रूममध्ये बसलेला असतो
आता जेव्हा प्रिया सापडली होती हे सगळे क्षण त्याला आठवू लागतात. त्याचबरोबर प्रियाची ज्या दिवशी एंगेजमेंट असते त्या दिवशी माझी तन्वी किती छान दिसत होती हे देखील आता त्याला आठवतं. त्यानंतर विलास मर्डर केसमध्ये कशाप्रकारे तन्वी खोटं बोलली. आजपर्यंत 2 वर्ष तिने सत्य जे लपवून ठेवलं होतं, अर्जुनने कशाप्रकारे तिच्याकडून ते वदवून घेतलं, हे सगळं आता रविराजला आठवतं. आणि त्यामुळे तो बिचारा खूप डिस्टर्ब होतो की तन्वी माझी मुलगी असूनही एवढी खोटी कशी, एवढं खोटं कसं बोलू शकतेस. आणि त्याचबरोबर ती खोटं बोलली 2 वर्ष सततच आणि म्हणून तिला कशाप्रकारे जेलची शिक्षा झाली होती. माझी किती नाचक्की झाली होती. आज मी एवढा प्रतिष्ठित वकील, परंतु माझ्या लेकीने असं केलं. समाजामध्ये तोंड दाखवायला सुद्धा या भामटीने जागा ठेवली नाही असं आता रविराजला वाटत असतं. आणि त्याच गोष्टीचा तो स्वतःला त्रास करून घेतो. आणि त्यानंतर तर स्वतःच्या आईच्या जीवावर ती सुद्धा उठली, कारण आईला अजूनच वेडे होण्याच्या गोळ्या तिने स्वतः दिल्या आणि तरीही प्रतिमाने असं कसं तिला ठेवून घेतलं असा प्रश्न आता लगेचच रविराजच्या मनात उद्भवतो. मग आता इकडे सायली म्हणते, हे पहा प्रतिमा आत्या, प्रियापासून ना सर्वात जास्त धोका ना फक्त तुम्हाला आहे. मला सांगा, जर तिने पुन्हा तुमची औषधं बदलली तर. मग आता सुमन म्हणते, नाही, आपले भाऊजी ना तसं नाही होऊ देणार, कारण भाऊजी ना स्वतः वहिनींना औषधं देतात आणि मलाही देऊ देत नाहीत. तेव्हा सायली म्हणते, तरीही प्रतिमा आत्या, तुम्ही ना थोडी काळजीच घ्या. नाही म्हणजे ती तुमची मुलगी आहे आणि तिला इथे राहू द्यायचं की नाही हे मी नाही सांगू शकत तुम्हाला, पण तुम्ही ना व्यवस्थित काळजी घ्या. त्यानंतर अर्जुनच्या मनात येतं की तन्वीने जर इथे सायलीचं गाठोडं लपवलं असेल तर तन्वीने कुठेतरी हलवण्या अगोदर मला ते शोधलं पाहिजे. त्यामुळे आता सिनियर बरोबर अगोदर बोललंच पाहिजे. तेव्हा कुठे आहे सिनियर असं तो आता सुमनला विचारतो. तेव्हा सुमन म्हणते, ते ना त्यांच्या रूममध्ये आहेत. अर्जुन लगेचच रविराजकडे जातो तर तो एकदम शांत बसलेला असतो. तेव्हा आता तो हळूच रविराजच्या खांद्यावर हात ठेवतो. तेव्हा रविराज भानावर येतो आणि विचारतो, अर्जुन, अरे कधी आलास तू? तेव्हा तो म्हणतो, आत्ताच आलो 5 मिनिटांपूर्वी, पण मला इथे आल्यानंतर समजलं की तन्वी इथे आली आहे म्हणून. तेव्हा रविराज आता न ओळखल्यासारखं करतो आणि कोण म्हणालास तू असं त्याला विचारतो. मग आता अर्जुनला देखील कळून चुकतं की माझ्या सिनियरला तिचं नावसुद्धा घ्यायचं नाही आहे. मग आता तो म्हणतो, कसं आहे ना सिनियर, मला माहिती आहे तुला खूप त्रास झालाय, पण मला खरंच कळत नाहीये की तू नक्की कुणाबद्दल बोलतोस. एका अनोळखी व्यक्तीबद्दल बोलण्यात मला माझा अजिबात वेळसुद्धा वाया घालवायचा नाहीये. मला सांग, तुझं काहीतरी महत्त्वाचं काम आहे ना, ते मला सांग. तेव्हा अर्जुन म्हणतो, फार काही नाही, आपण नंतर बोलूयात. तेव्हा रविराजला आता अर्जुनच्या मनातलं समजतं. तो म्हणतो, महत्त्वाचं काम आहे बाळा आणि अर्जंट काही असल्याशिवाय तू असा येणार नाही. बोल, तुला काय बोलायचंय ना ते बोल असं आता तो म्हणतो. तेव्हा अर्जुन सांगतो, ॲक्च्युली काय आहे ना सिनियर, मी सायलीच्या आईवडिलांना शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि मधुभाऊ कोमात जाण्या अगोदर सांगून गेले की सायलीचे आईवडील हे जिवंत आहेत. तेव्हा कोण सायलीचे आईवडील असं रविराज विचारतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, मधुभाऊंना सुद्धा माहीत आहेत की नाही तिचे आईवडील हे सुद्धा मला माहीत नाहीये. रविराज म्हणतो, बाळा, त्यांचं नाव, गाव, पत्ता काहीतरी माहीत असायला हवं ना. मला सांग, कसा शोधणार आहेस तू? तेव्हा आता त्या गाठोड्याविषयी सगळं काही आता अर्जुन रविराजला सांगतो, अगदी पहिल्यापासून तर शेवटपर्यंत. आणि प्रियाच्या रूममध्ये तिचं गाठोडं तर सापडलं, परंतु सायलीचं गाठोडं सुद्धा नाहीये असंही तो सांगतो आणि प्रियानेच ते कुठेतरी लपवलं असल्याचं सांगतो. रविराज म्हणतो की तन्वी जेव्हा इथे आली ना तेव्हा तिच्याकडे जुने फोटोज आणि काही वस्तू होत्या आणि ते बघून ना मी खूपच भारावून गेलो होतो. तेव्हा हे नाही समजलं की तिच्या दुर्दैवाने माझे दशावतार सुरू होणार आहेत. पण अर्जुन, तुला असं म्हणायचंय ना, तिने आश्रमातून निघताना स्वतःच्या गाठोड्याबरोबर सायलीचं सुद्धा गाठोडं घेतलं असेल? तेव्हा अर्जुन म्हणतो, यस, मला हेच म्हणायचंय आणि मला अशी शंका आहे की सायलीचं गाठोडं ना तिने या घरात इथे लपवलं असेल. त्यामुळे मला तन्वीची रूम चेक करायची होती. करायला मिळेल का, तुझी हरकत नसेल तर? तेवढ्यातच आता बाहेर काहीतरी काच फुटल्यासारखा आवाज येतो. मग अर्जुन आणि रविराज दोघेही खूप घाबरतात, एकमेकांकडे बघतात. त्यांना आता असा भास होतो की आपल्या दोघांचं बोलणं ना अगदी कुणीतरी ऐकतंय. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये
भागामध्ये प्रतिमा सायलीला सांगते, तन्वीला घरात घेतल्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. मग आता सायली म्हणते, तुम्ही तिच्यावर कोणीही विश्वास ठेवू नका. मी 20-22 वर्ष तिचे असे रंग पाहिले आहेत ना, जे कोणीही बघितलेले नव्हते. त्यामुळे तुम्ही ना सावधच राहायला हवं. मग दुसरीकडे आता रविराज आणि अर्जुन दोघेही आता त्या गाठोड्याचा शोध प्रियाच्या रूममध्ये घेऊ लागतात. त्यावेळी आता ते शोधून अक्षरशः थकतात. पण आता रविराज सांगतो, हे बघ अर्जुन, कुठलाही अट्टल गुन्हेगार त्याला लपवायच्या असलेल्या वस्तू स्वतःच्या घरात कधीच लपवत नसतो. मग त्यानंतर अर्जुन घरी येतो तेव्हा तो म्हणतो, सायलीच्या आईबाबांपर्यंत मी पोहोचू शकलो नाही, परंतु हा दुसरा मार्ग माझ्याकडे आहे. सायलीच्या शाळेमध्ये जाऊन तिच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन मी अगोदर काढेन आणि लगेचच सर्व डिटेल्ससुद्धा मिळवेल. अर्जुन दुसरा मार्ग अवलंबण्याचं ठरवतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.